चला नाणेफेक जिंकले, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. वायला ब्रदर्स अंतिम सामन्यात आपले हार्दिक स्वागत. गेम चेंजर आपले देखील स्वागत. आता कोण येणार पाटील वगैरे आलेली ना समोर येते बघ. चला सामन्याकडे वळूया. विराट अंतिम सामन्यात अमोल म्हटलं अमोल कडवे आला की अरे अमोल कडवे बोलत होतो. चला अंतिम सामन्याकडे वळूया. चला चला कुठे चला नानू एक काम कर, हा एक पेज फाड आणि दुसरा. चला म्हणजे फलंदाज निहाल मोरे आणि वैभव प्रधान मैदानात. फाड फाड ना. एक जबरदस्त आपल्या विभागातील मोठं नाव प्रतीक कडवे. पेज फाडू काय? हा फाड आणि दुसऱ्या त्याच्यावर पण लिस्ट ना, त्याच्यावर पण फाडतो. आणि होते तरी. अरे ऐक ना, लास्ट पेज आहे. हा मग फाड ना तो. आणि काय करू? आणि विरूला बुक दे ना. हे विरू अरे थांब, ते करतो पटपट करेल मी नंतर. त्याने अर्धा काम केलं, असं करून आपल्याला चला सामन्याकडे वळूया. अंतिम सामना मंगलमूर्ती क्रिकेट क्लब आयोजित मंगलमूर्ती प्रीमियर लीग 2024. अंतिम सामना द गेम चेंजर विरुद्ध वायला ब्रदर्स. आणि सुंदर क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार केला तो निहाल याने, पण एका डावावर समाधान. आता समोर आणतो वैभव प्रधान, सामना करतो प्रतीक याचा. प्रतीक वैभव याला. आणि पुण्याचा चांगला त्याच्या चेंडू, पण 2 धावा घेण्यात यश. तेवढेच चप्पल दोघं पण निहाल आणि वैभव. विभागातील ओरम क्रिकेट मधलं मोठं नाव वैभव प्रधान, त्याला चांगली साथ देतो तो निहाल. मंगलमूर्ती क्रिकेट क्लब आयोजित मंगलमूर्ती प्रीमियर लीग 2024. आणि पुन्हा एकदा मोठा प्रहार निहाल्याचा, पण तेवढंच चांगली क्षेत्ररक्षण करतोय तो विशाल आता संघासाठी. एक डायव्हर समाधान. चांगली फलंदाजी करतोय तो निहाल आणि वैभव. एवढा ताकदीचा फलंदाज प्रत्येकाच्या समोर उभा आहे.
पहिलं षटक. धावसंख्या झाली आहे ती 5. धावसंख्या झाली ती 5. शेवटचा चेंडू प्रतीक याचा आणि आणि शेवटच्या चेंडूवर ज्या मोठ्या फटकाची गरज होती तोच मोठा फटका आलाय वैभवच्या बॅट मधून आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 9. एका षटकात धावसंख्या झाली ती 9. एक मोठ्या फटक्याची गरज होती खूप मोठा फटका आलाय वैभवच्या बॅट मधून आणि समाजासाठी येत आहे आपल्या विभागातले मोठं नाव क्रिकेट मधलं समालोचकासाठी मोठं नाव विनायक भोईर. धन्यवाद परेश खोत. मंगलमूर्ती क्रिकेट क्लब आयोजित मंगलमूर्ती प्रीमियर लीग 2024 MPL बघूया चषकावरती कुठचा संघ नाव कोरतोय. वेहल्ला ब्रदर्स काय गेम चेंजर्स. गेम चेंजर्स का वेहल्ला ब्रदर्स. दोन्ही बलाढ्य असे संघ अनेक संघांवर मात करत आलेले हे संघ एकमेकांसमोर पुन्हा एकदा भिडत आहेत. गेम चेंजर संघाकडून निहाल मोरे स्ट्राईकवर आणि प्रीतम गोलंदाजीवर आणि हसवर मारा पंचांनी घोषित केलेला आहे. अत्यधिक धाव संख्या देखणी भर. एक धावची भर पडतात. धाव संख्या काहीशी पुढे सरतात. धाव संख्या झाली दुहेरी आकड्यात. धाव संख्या झाली ती 10. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. अतिरिक्त धाव संख्या देखणी भर. धाव संख्या झाली ती 11. आता मात्र गोलंदाजी चेंज केलेली आणि भूषण पाटील एक उत्कृष्ट मंगलमूर्ती क्रिकेट क्लबचा खेळाडू ऑलराऊंडर खेळाडू बापदेव संघाचा सुद्धा हा खेळाडू आहे. बघूया भूषण सामना करतोय निहाल मोरे. व्हाईट बॉल. स्वेअर मारा पुन्हा एकदा आणि एक धावून. व्हाईट प्लस 1 अशा 2 धावांची भर. धाव संख्येत दोन्ही भर पडतात. धाव संख्या झाली ती 13. प्रेक्षकांमधून खूप उत्साह होतोय. खरोखरच आम्ही प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून स्वागत करतो की आपण मंगलमूर्ती प्रीमियर लीग या लीग साठी आपली प्रेक्षणीय उपस्थिती आम्ही मनापासून तुमचे ऋणी आहोत. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे या भूषण आणि हा बाय स्वरूपात आलेला एक वन डे झोन मध्ये चेंडू गेलाय. एक धाव पंचांनी घोषित केलेली आहे 22 स्वरूपात. पुन्हा एकदा कमिटीकडे दाद मागायला आले होते. कमिटीने सांगितलं की 3 पंच मिळून जे फायनल डिसिजन देतील जी डिसिजन देतील ती फायनल असेल.
बघूया पंच काय डिसिजन देत आहेत. पण क्रिकेटच्या नियमानुसार थोडस विचार विनिमय होतो. पंच कमिटी होते. आपण तिथे मीटिंग मध्ये रूल्स सांगितले होते. ते रूल्स पुन्हा एकदा पंचांना समजावण्यासाठी कमिटीचे 2 खेळाडू तिथे पोचलेले आहेत. बघूया फायनल डिसिजन काय होतो. वैभव यांना माहिती आहे की असा रन नसतो. हा डॉट बॉल, हा चेंडू डॉट बॉल आहे. डॉट बॉल. अप्रतिम फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल प्रीतम कांबळे यांच्याकडून. कमीत कमी आपल्या संघासाठी 3 धावा आणल्यात. खरोखर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रीतम कांबळेसाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पुन्हा एकदा आता स्ट्राईकवर आलाय निहाल मोरे. बघूया निहाल मोरे सामना करतोय तो. एक्सप्रेस, भूषण एक्सप्रेस. बघूया भूषणचा मारा. अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू. काहीसा बॅट्समनला न समजलेला हा चेंडू जातोय तो निर्धाव. मी अंपायर होतो. राजाला विचारता काय होत. आणि संघांचे चाहते तिथे आहेत. आजचे बघूया काय होतं. चांगल्या प्रकारे टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातो. अप्रतिम मार करतो भूषण. धाव संख्या झाली 15. एकदा वैभव प्रधान स्ट्राईकवर. काय माहित. झेल उडाला होता पण सिद्धार्थ पटेल यांनी तो चांगल्या प्रकारे कॅरी केलेला. पण चौकस अडवला हे महत्वाचं. षटक संपतोय. दुसऱ्या षटकाखेरीज धाव संख्या 16. सांगितलं ना घडी घडी. धाव संख्या झालेली आहे 16. 2 षटकाखेरीज. मात्र आता गोलंदाजीसाठी आलेला आहे पार्थ सुर्वे. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे होते. पार्थ याचा सामना करेल वैभव प्रधान. एकदम लालची बॉल दिला होता गाजर.
धन्यवाद. गडी बाद झालेला आहे. वैभव प्रधान नावाचा एक मोठा वादळ पार्थ सुर्व्यांनी केलेला आहे. पण आता नवीन वादळ येतोय तो सर्वेश सर्वेश सुर्वे. गोलंदाजी करतोय पार्थ सुर्वे. त्याचा सामना करणार सर्वेश सुर्वे. सुर्वे बंधू. पाय सर्वांची आपला वजनाने नाही गेला. सर्वेश सुर्वे नवीन फलंदाज मैदानात आलेला आहे. सामना करेल पार्थ सुर्वेचा. अतिशय सुंदर असा चेंडू टाकला होता. चांगल्या क्षेत्ररक्षण साठी जम मारली होती प्रीतम कांबळे यांनी, पण जम अयशस्वी ठरली. पूर्ण वजन टाकला होता चेंडू अडवण्यासाठी, पण चेंडू काही हातात आला नाही, पण माती हाताने उडवली. पण एकच धाव आणि एक धावेची भर पडतात. धाव संख्या 17. अतिशय सुंदर असा मारलेला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. प्रतीक प्रतीक भोईर यांनी चांगल्या प्रकारे हा चेंडू अडवलाय. एक धावेची भर. धाव संख्या देखील भर पडतात. धाव संख्या काहीशी पुढे सरकत. धाव संख्या झाली ती 18. मंगलमुखी क्रिकेट क्लब आयोजित मंगलमुखी प्रीमियर लीग MPL 2024 संघ आपलं नाव करतोय वेहल्ला ब्रदर्स का गेम चेंजर्स. गेम चेंजर्स का वेहल्ला ब्रदर्स. बघूया. पार्थ सुर्वे पुन्हा तयार. अतिशय सुंदर असा चेंडू आणि चेंडू यष्टीचीत झालेला आहे. पार्थ सुर्वेने चांगल्या प्रकारे गोलंदाजी केलेली आहे आणि गेम चेंजर्सला हा दुसरा आदरा दिलाय पार्थ सुर्वे यांनी. अमोल कडवे नवीन फलंदाज. अतिशय सुंदर असा मारलेला टॅप. एक धाव. जाफळ्याकडे चेंडू गेलेला आहे आणि 2 धावा गेलेल्या आहेत आणि 2च धावावर समाधान मानावं लागेल. 2 धावांची भर पडतात. धावसंख्या काहीशी पुढे सरकत. धावा झाल्या त्या 20.
वेल्ला संघाकडे लक्ष ठेवलंय तो 21 धावांचा 20 धावा गेम चेंजर संघाने बनवलेले आहेत. 21 धावांचं कडवं आव्हान वेल्ला ब्रदर्स संघाकडे. गेम चेंजर संघाकडे सुद्धा चांगले तगडे गोलंदाज आहेत. एक तर यज्ञेश बेळवलकर आणि दुसरा म्हणजे मंथन करगुटकर. बघूया वीस धावा झालेल्या आहेत. 21 धावांचं लक्ष. वेल्ला ब्रदर्सचे दोन फलंदाज लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन घेऊन मैदानात उतरलेत. सिद्धार्थ पटेल स्ट्राईकवर आणि भूषण पाटील नॉन स्ट्राईक एंडवर सामना करतील यज्ञेश बेलवलकर. अतिशय सुंदर असा चेंडू फटका मारला होता. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा केला होता आणि 2 धावा घेण्यात यश. पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतलेल्या आहेत. विजय लक्ष्य 21 धावांचं. पुन्हा एकदा यज्ञेश बेलवलकर तयार होतोय. सामना करतो सिद्धार्थ पटेल. जर यज्ञेश बेलवलकर यांनी भूषणचा विकेट घेतला तर यज्ञेश बेलवलकर यांना रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक विशालभाई मोरकर यांच्याकडून भेटणार आहे. भूषण आणि यज्ञेश बेलवलकर. भूषणचा जर विकेट घेतला तर यज्ञेश बेलवलकर यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे विशाल मोरकर यांच्याकडून. बघूया यज्ञेश बेलवलकर 500 रुपये कमवतायत की भूषण त्यांची धुलाई करतोय. काय घेतो वड्या देणार. अतिशय सुंदर असा टाकलेला चेंडू. अतिशय सुंदर चेंडू. एक धाव घेण्यात यश. बॉलिंग 3 चेंडू 4 धावा दिलेल्या आहेत यज्ञेश यांनी. आता मात्र स्ट्राईकवर आला लेफ्ट हँडेड बॅट्समन सिद्धार्थ पटेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षण. बॅट्समनने उचलून घेतला त्याला आणि नंतर त्यांनी सिद्धार्थ पटेल यांच्या पायात सुद्धा पडला की मला उचलून घेतल्याबद्दल थँक्यू, नंतर मला मारू नको. धावसंख्या झाले 5. विजय लक्ष्य 21 धावांचं. अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्याच्याकडून. शतक संपतोय. पहिल्या षटकाखेरीज धाव संख्या वेल्ला ब्रदर्स संघाची 2-6. आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय तो अनेक सामने गाजवलेला, चांगल्या चांगल्या खेळाडूंना उभा करून आपल्या संघाला फायनल पर्यंत पोहोचवलेला खेळाडू. महाराजा स्पेशलिस्ट
10 चेंडू 15 धावा. बघूया कुठचा संघ मंगलमूर्ती क्रिकेट क्लब आयोजित मंगलमूर्ती प्रीमियर लीग या भव्य अशा चषकावर कुठचा संघ नाव करतोय. मंथन यांनी सुद्धा दुसऱ्याचा विकेट काढला तर मंथन यांना सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. बघूया मंथन 500 रुपये कमवतोय का. अप्रतिम मारा. अतिशय सुंदर चेंडू. मंथन साठी काय झाला पाहिजे. 500 रुपयासाठी प्रयत्न करताना दिसतोय. पुन्हा एकदा मंथन करगुटकर तयार. त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. भूषण पाटील यांचा विकेट काढला तर अतिशय सुंदर असा फटका होता पण एकच धाव घेण्यात चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षक होते यत्नेश बेळवलकर. चांगल्या प्रकारे हा चेंडू अडवला आणि त्या एक धाव देण्यात यश वेल्ला ब्रदर्स संघाला. पुन्हा एकदा बघूया मंथन करगुटकर तयार. आता सिद्धार्थ पटेल यांचा जरी विकेट काढला तरी 100 रुपये. कारण भूषण वजनदार खेळाडू. अतिशय सुंदर असा चेंडू. हा बॉल ग्रीन आहे तो सांगतोय. पुन्हा एकदा समीकरण आलेलं आहे सामन्याचा. 8 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा स्वर मारा. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव संख्येत एक निभार. प्रेक्षकांनी जरा शांत राहा. चेंडू टाकताना काही बोलू नये. माती उडवण्याचं काम करतायत मंथन करगुटकर. अतिशय सुंदर असा मारा. चेंडू जातोय बॅटची कडा घेऊन 1D झोन मध्ये. आता सामन्याचं समीकरण आलेलं आहे 7-11. सात चेंडू 11 धावा. बघूया कुठचा संघ नाव करतोय मंगलमूर्ती प्रीमियर लीग MPL चषक 2024 वर शेवटच्या टप्प्यात आलेला सामना. मंथन करगुटकर तयार. गोलंदाजी एंडवर आणि पुन्हा एकदा स्वर मारा. अतिरिक्त धाव संख्येत एक ने भर.
सात चेंडू 10 धावा. बॅटर बॉलर तुम्ही काढून टाका ते. वायकट्टा एक मोठी टुर्नामेंट असते. ती टुर्नामेंट खेळण्याचं स्वप्न आहे आपल्या येथील एक खेळाडूचं. त्याचं नाव मी देतो वायकट्टा कमिटीकडे. अतिशय सुंदर असा चेंडू. बॅट्समनला काहीच समजलं नाही आणि 22 स्वरूपात 1 धाव. आता मात्र मॅचचं समीकरण आलेलं आहे 6 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा मंथन करगुप्तर आलेले आहेत गोलंदाजी एंडवर आणि भूषण पाटील. विकेट काढला तर 500 रुपये मंथन करगुप्तर यांच्यासाठी. बघूया. आणि आणि तिकडे बघायचं आहे भूषण आऊट नाहीये 500 रुपये भेटणार नाही. भूषण आऊट नाहीये 500 भेटणार नाही. पाच चेंडू किती पाहिजे? 5 चेंडू 8 धावा. सामना रंगतदार. 5 चेंडू 9 धावा. धाव संख्या झालेली आहे 12. 5 चेंडू 9 धावा. 12 धावसंख्या झालेली आहे वेल्ला ब्रदर्सची. आता मात्र तिसरा षटक घेऊन कुठचा गोलंदाज येतो. पाच चेंडू 9 धावा. बघूया मंगलमूर्ती प्रीमियर लीग 2024 एमपीएल टुर्नामेंट ट्रॉफीवर कोणता संघ आपलं नाव करतोय. पाच चेंडू 9 धावा. वैभव प्रधान तयार आणि चेंडू जाते सीमारेषा पार. मंगलमूर्ती प्रीमियर लीग चौकार 4 धावा. आता मात्र समीकरण झालेलं आहे 4 चेंडू 5 धावा. 4 बॉल 4 चेंडू 5 रन्स.
4 चेंडूत 5 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार स्थितीमध्ये चालू आहे आणि पार्थ सुर्वे फलंदाजी करतोय आणि वैभव प्रधान गोलंदाजी करतोय. वैभव प्रधान पुन्हा एकदा बॉलिंग एंडवर तयार. सामना करेल तो पार्थ सुर्वे आणि आता मात्र चेंडू जातो सीमारेषापार. मंगलमूर्ती प्रीमियर लीग चौकार. राजा मालवणकर आपल्याला घरी जाता जाता खूपच खूपच नाचावं लागणार आहे. कारण गेम चेंजर्स हातून होतं आणि मनापासून वेल्ला ब्रदर्स होतं. बघूया राजा मालवणकर थोडे गप आहे. थोडस चेअरअप करा. अजून एक 3 चेंडू शिल्लक आहेत आणि एक धाव पाहिजे. 3 चेंडू एक धाव. काय अच्छा है. पुन्हा राजा यांना वेल्ला ब्रदर्सची बिर्याणी खायला यावं लागेल. आणि लागोपाठ 3 ठणकानी चौकार. चेंडू जातोय सीमारेषापार. मंगलमूर्ती प्रीमियर लीग चौकार. अतिशय सुंदर असा दोन्ही संघांनी प्रयत्न केला होता. सामना रंगतदार स्थितीत होता आणि सिद्धार्थ पटेल हे मंचन यांना पण सुद्धा वर करून दाखवत आहेत. उभय संघाचे हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि वेल्ला ब्रदर्सने सर्वात महागडा खेळाडू घेतला होता आणि पार्थ सुर्वे यांनी अप्रतिम अशी कामगिरी वेल्ला ब्रदर्ससाठी केली. एक हाती आणि सामने टिकून दिले. आता हा पार्थ सुर्वे आणि सामना जिंकल्याची खुशी ते फ्रँचायझी देऊन